श्रीमद भगवद्गीता अध्याय 12। अशा प्रकारची भगवंताची वचने ऐकून अर्जुन म्हणाला, हे मनमोहना, हे अनन्य प्रेमी भक्त पूर्वी सांगितलेल्या प्रकाराने निरंतर आपल्या भजन आणि ध्यानामध्ये संलग्न राहून आपणाला सगुण रूपी परमेश्वराला अतिशय श्रेष्ठ भावाने उपासतात. आम्ही जे अविनाशी सच्चिदानंद घन निराकारांचीच उपासना करतात त्या दोन प्रकारच्या भक्तांपैकी अति उत्तम योगवते कोण आहे? अशा प्रकारे अर्जुनाने विचारल्यानंतर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे अर्जुना, माझ्या ठिकाणी मनाला एकाग्र करून निरंतर माझ्या भजनात आणि ध्यानात संलग्न असलेले जो भक्तजन अतिशय श्रेष्ठ अशा श्रद्धेने युक्त होऊन मज सद्गुणरूपी परमेश्वराला भजतात ते मला योग्यामध्येही अति उत्तम योगी म्हणून मान्य आहेत. म्हणजे त्यांना मी अतिश्रेष्ठ मानतो. आणि पुरुष इंद्रिय समुदायाचा चांगल्या प्रकारे वश करून मन आणि बुद्धींच्या पलीकडील सर्व व्यापक अखतनीय स्वरूप आणि नेहमी एकरच राहणारे नित्य निश्चय निराकार अविनाशी सच्चिदानंद घन ब्रह्माची निरंतर ऐक्यभावाने ध्यान करीत उपासना करतात. ते सर्व भूतांच्या हितामध्ये रत असलेले आणि सर्वांच्या ठाई समभाव ठेवणारे योगी मलाच प्रिय होतात. परंतु ज्या सच्चिदानंद घन निराकार ब्रह्मांच्या ठिकाणी आसक्त चित्त झालेल्या पुरुषांना साधनामध्ये क्लेश म्हणजेच अधिक परिश्रम पाडतात. कारण देहाचा अभिमान असणार कडून अव्यक्तांची गती दुःखपूर्वक प्राप्त केली जाते. म्हणजेच जोपर्यंत शरीरामध्ये देहाभिमान आहे तोपर्यंत शुद्ध सच्चिदानंद घन निराकार ब्रह्मा स्थित होणे कठीण आहे. आणि जो परमात्मा झालेले भक्तजन संपूर्ण कर्म मलाच अर्पण करून मज सगुण रूप परमेश्वराला तेलाच्या धारेप्रमाणे अनन्य ध्यानायोगाने निरंतर चिंतन करीत भजतात. हे अर्जुना, ज्या माझ्या ठिकाणी चित्त असणाऱ्या प्रेमी भक्तांना मी शीघ्र ताबडतोब मृत्यूरूपी समुद्रातून उद्धार करणारा होतो. म्हणून हे अर्जुना, तू माझ्या ठिकाणी मन लाव आणि माझ्या ठिकाणी बुद्धीही लाव. त्यानंतर तू माझ्या ठिकाणीच निवास करशील, म्हणजेच मलाच प्राप्त होशील. यामध्ये मुळीच संशय नाही. जर तू मनाला माझ्या ठिकाणी निश्चय स्थापना करण्यास समर्थ नसशील तर हे अर्जुना, अभ्यासरूप योगाद्वारा मला प्राप्त होण्याची इच्छा कर. जर तू वर्णन केलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील तर केवळ माझ्यासाठी कर्म करण्यास पारायण हो. अशा प्रकारे माझ्यासाठी कर्मे करीत असतानाही माझी प्राप्ती होणे या सिद्धाला प्राप्त होशील. आणि जर हेही करण्याला असमर्थ असशील तर मनाला जिंकणारा हो. माझ्या प्राप्तिरूपी योगाला शरण गेलेला होऊन सर्व कर्मफलांचा माझ्यासाठी त्याग कर. कारण मर्म जाणून न घेता केलेल्या अभ्यासापेक्षा परोक्ष ज्ञान श्रेष्ठ आहे. आणि परोक्ष ज्ञानापेक्षाही मज परमेश्वराच्या स्वरूपांचे ध्यान श्रेष्ठ आहे. आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मफलांचा माझ्याकरिता त्याग करणे श्रेष्ठ आहे. आणि त्यामुळे तात्काळ परमशांती प्राप्त होते. अशा प्रकारे शांती प्राप्त झालेला जो पुरुष सर्व भूतांच्या ठाई द्वैतभावरहित तसेच स्वार्थरहित सर्वांचा प्रेमी आणि हेतुरहित दयाळू आहे आणि ममतारहित आहे तसेच अहंकाररहित आहे. सुख आणि दुःखाच्या प्राप्तीमध्ये समभाव ठेवणारा आणि क्षमाशील आहे. म्हणजेच अपराध करणाराही अभय देणारा आहे. तसेच तो ज्ञानयोगामध्ये युक्त झालेला लाभ आणि हानीमध्ये संतोष मानणारा, मन आणि इंद्रियासहित शरीर वश केलेला माझ्या ठिकाणी दृढ निश्चय केलेला आहे. तो माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी अर्पण केलेला माझा भक्त मलाच प्रिय आहे. त्यांच्यापासून कोणत्याही प्राण्याला उद्वेग प्राप्त होत नाही आणि जो स्वतः कोणापासूनही उद्वेग पावत नाही. आणि जो हर्ष, अमर्ष, भय आणि द्वेग
इत्यादी रहित आहे तो भक्त मला प्रिय आहे। जो पुरुष आकांक्षा रहित आणि अंतर्बाह्य शुद्ध आणि चतुर आहे, म्हणजेच ज्या कामासाठी आला आहे त्याला पुरे म्हणून चुकला आहे, तसेच पक्षपातरहित आणि दुःखापासून सुटलेला आहे, तो सर्व आरंभाचा त्यागी म्हणजेच मन, वाणी आणि शरीराद्वारे प्रारब्धाने होणाऱ्या संपूर्ण स्वाभाविक कर्मामध्ये प्रत्यक्षपणाच्या अभिमानाचा त्याग करून माझा भक्त मला प्रिय आहे। जो कधी हर्षित होत नाही, द्वेष करीत नाही आणि कामनाही करीत नाही, तसेच जो शोभाशुभ कर्मफलाच्या त्यागी आहे, तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे। जो पुरुष शत्रू मित्रांच्या ठिकाणी आणि मना अपमानात सम आहे, तसेच शीत उष्ण आणि सुख दुःख इत्यादी द्वैधामध्ये सम आहे आणि सर्व जगामध्ये अशक्ती रहित आहे, आणि जो निंदा स्तुतीला समान मानणारा आणि मननशील आहे, म्हणजेच ईश्वराच्या स्वरूपाचे निरंतर मनन करणारा आहे, तसेच कोणत्याही प्रकाराने शरीर निर्वाह होण्यामध्ये नेहमी संतुष्ट राहणारा आहे आणि राहण्याच्या ठिकाणामध्ये ममता रहित आहे, तो स्थित बुद्धीचा भक्तिवान पुरुष मला प्रिय आहे। आणि तो पदपारायण होऊन, म्हणजेच मला परम आश्रय आणि परमगती, तसेच सर्वाच्या आत्मरूप आणि सर्वाहून पलीकडचा परमपूजनीय समजून विशुद्ध प्रेमाने माझ्या प्राप्तीसाठी तत्पर असलेला श्रद्धायुक्त पुरुष या उपयुक्त धर्ममय अमृताचे निष्काम भावनेने सेवन करतात, ते भक्त मला अतिशय प्रिय आहे। अध्याय समाप्त। रामकृष्ण हरी।